नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-आय अर्थात मतदान यादीच्या विशेष पडताळणीबाबत अनेक नागरिकांच्या मनात असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोपी आणि स्पष्ट माहिती समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, जेणेकरून तुम्हाला जी नवीन 10 अपडेट्स आलेल्या एस-आय बद्दल ते तुम्हाला नक्की कळणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. एस-आयचा उद्देश म्हणजे नागरिकत्व सिद्ध करणे नसून मतदान यादी अद्ययावत आणि अचूक ठेवणे हा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत सूचनानुसार पुढील प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले पहिला मुद्दा इथे बघणार आहोत. पहिलं अपडेट जे म्हणजे सध्या तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर तुम्ही नेमकं काय करायचंय? कारण की बघा अनेक ठिकाणी जे नोकरीच्या याच्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये राहतात आणि त्यांचं मेन जे गाव आहे ना हे दुसरं असतं. तर अशा मतदारांनी नेमकं काय करायचं आहे? तर अनेक जण काय करतात की नोकरी असेल, शिक्षण असेल किंवा व्यवसायामुळे दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या राज्यात राहतात. पण त्यांचे नाव अजूनही मूळ गावच्या मतदार यादीत असते. अशा परिस्थितीत घाबरण्याची अजिबात गरज नाही. तुमची नोंद ज्या मतदारसंघात आहे त्या ठिकाणच्या प्रक्रियेनुसार एस-आय पूर्ण करावी लागणार आहे. जर त्याच वेळी पत्ता बदलण्याची गरज असेल तर त्यासाठी स्वतंत्र अर्जाची माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून तुम्हाला घेता येणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे टेन्शन तुम्ही घ्यायचं नाहीये. आता त्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे परदेशात किंवा बाहेरगावी असलेल्यांनी नेमकं काय करायचं आहे. जर तुम्ही सध्या दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात असाल तरीही तो कुटुंबातील सदस्य आवश्यक माहिती भरून संबंधित प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला मदत करू शकतात. मात्र कोणते फॉर्म, कोणती सही आणि कोणती प्रक्रिया लागू आहे याची खात्री स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे एस-आय-आर म्हणजे नागरिकत्व तपासणी आहे का? तर अनेक ठिकाणी याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षात एस-आय-आर ही मतदान यादीतील माहिती पडताळणीची प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणतीही कागदपत्रे आवश्यक आहेत हे संबंधित राज्यातील अधिकृत मार्गदर्शन सूचनानुसारच ठरवणे अपेक्षित आहे. अफवांवर कुठल्याही प्रकारचा विश्वास या ठिकाणी ठेवायचा नाहीये. त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे महिलांसाठी नेमकं काय आहे? बघा लग्नानंतर अनेक महिलांचा पत्ता बदललेला असतो. त्यामुळे त्यांना कोणतीही माहिती द्यावी लागेल. कोणती कागदपत्रे आवश्यक असतील किंवा जुन्या नोंदी कशा तपासायच्या यासाठी स्थानिक निवडणूक कार्यालयाला किंवा BLO यांच्याशी संपर्क साधणे योग्य राहणार आहे. प्रत्येक प्रकरण वेगळे असू शकते. त्यानंतरचा पाचवा मुद्दा म्हणजे पालकांचे नाव दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात असेल तर बघा अनेक कुटुंबांचे स्थलांतर झालेले आहेत. त्यामुळे जुनी माहिती दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात असू शकते. अशा वेळी तुम्हाला काय करायचे की उपलब्ध अधिकृत नोंदीचा आधार घेऊन आवश्यक तपशील भरायचा आहे. यामध्ये अचूक मार्गदर्शन संबंधित अधिकाऱ्यांकडून तुम्हाला इथे मिळू शकते. त्यापैकी कुठलेही टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाहीये. त्यानंतर सहावा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. 2002च्या मतदार यादीबाबत चर्चा का होत आहे? बघा या संदर्भात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या सूचना असू शकतात. त्यामुळे सोशल मीडियावरील दावे अंतिम समजू नका. तुमच्या राज्यातील लागू असलेली अधिकृत सूचना तपासणे अत्यंत इथे महत्वाची इथे ठरू शकते. त्यानंतर सातवा मुद्दा म्हणजे नाव यादीत नसेल तर काय करायचं आहे? जर कोणाचे नाव मतदार यादीत नसेल किंवा काही कारणामुळे नोंद अपूर्ण असेल तर त्यासाठी स्वतंत्र अर्जाची प्रक्रिया उपलब्ध असते. आवश्यक कागदपत्र योग्य अर्ज करून नाव तुम्हाला समाविष्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण जे सर्व मुद्दे आहेत ते या ठिकाणी बघितलेले आहे. जर तुम्हाला आणखीन काही डाऊट असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटवर नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.